धकाधकीच्या या जगात काही माणसं अशी असतात की त्यांची लढाई सुरू होते ती अगदी मुळापासून. गरिबीच्या खाईतून उडी मारून ते आकाश गाठतात. अशीच एक कहाणी आहे सोलापूरच्या एका तरुणाची, जो मातंग समाजातून येतो. त्याच्या कवितेतील ओळींनी सुरू झालेली ही गोष्ट आज जगाच्या पटलावर पोहोचली आहे. मी मांगवाड्यातून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं. कुजलेल्या वाशांच्या आधारावर तरलेली ती कुडे, सुरकुतलेली माझी माणसं आणि जमीनदार मालकांनी डांबून ठेवलेल्या त्यांच्या इच्छा आकांक्षा. सोलापूरच्या प्रशांत रणदिवे या युवकाच्या कवितेतील या पंक्ती आहेत. शतकानुशतके चालत आलेल्या व्यवस्थात्मक अन्यायामुळे मातंग आणि एकूण दलित वर्गाची काय दशा झालीये हेच मी माझ्या कवितेतून व्यक्त करतो, असं तो म्हणतो. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. मी मातंग समाजाचा आहे. आम्हाला मांग म्हणूनही ओळखलं जातं. माझा समाज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या खूप मागास आहे. पण भाग्याने शाळेपासून महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेण्यासाठी मला चांगलं मार्गदर्शन मिळालं. आई वडिलांनीही शिक्षणासाठी साथ दिली. त्यामुळे मी आता लंडन विद्यापीठात सोशल अँथ्रोपोलॉजी या विषयात मास्टर्स करण्यासाठी जातोय. पहिला विमान प्रवास जो लंडनकडे निघालाय त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. एका मुलाखतीत असं सांगताना प्रशांतच्या चेहऱ्यावरचा हर्ष स्पष्ट दिसत होता. प्रशांतला UK सरकारकडून पूर्ण निधी असलेली चेवेनिंग शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत लंडन मधील त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च UK सरकार उचलणार आहे. यात विजा शुल्क, महाविद्यालयाची पूर्ण फी, लंडन मधील राहण्याचा आणि जेवणाचा खर्च तसेच भारतातून लंडनला जाण्या येण्याचे विमान तिकीट यांचा समावेश आहे. ही शिष्यवृत्ती एका वर्षाच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी दिली जाते. चेवेनिंग शिष्यवृत्ती भारतातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, पण त्यासाठी पदवी झाल्यानंतर किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. दिल्लीतील UK दूतावासात काम करणाऱ्या चेवेनिंग शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख सुप्रिया चावला यांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये भारतातून निवडलेल्या शिष्यवृत्ती धारकांपैकी बहुतेक म्हणजे 60% अधिक विद्यार्थी हे Tier 2 आणि Tier 3 शहरांमधून आलेले आहेत. त्यातील अनेक हे घरातील पहिले शिक्षित, म्हणजे त्यांच्या कुटुंबात यापूर्वी कुणीही उच्च शिक्षण घेतलेलं नव्हतं असे आहेत. ज्या मुला-मुलींमध्ये नेतृत्व गुण आहेत आणि त्यांना भविष्यात मोठ्या स्तरावर काम करायचं आहे अशा उमेदवारांची निवड होते. चावला पुढे म्हणतात की सर्व विद्यार्थी फक्त त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर निवडले गेलेले आहेत. या गुणवान विद्यार्थ्यांसाठी UK मध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी चेवेनिंगने संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रशांत हा त्यातील एक आहे. प्रशांतला प्रतिष्ठित चेवेनिंग शिष्यवृत्ती मिळणं अधिक महत्वाचं आहे, कारण मातंग समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यातून महाविद्यालय आणि विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेणे तर अगदी दुर्मिळ आहे. प्रशांत मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोवाळी गावचा, पण घरची स्थिती दारिद्र्याची असल्याने आई बापाला कामासाठी बाहेर गावी जावे लागले. त्यांनी सालगडी, ऊसतोड कामगार, शेतमजुरी अशी सगळी कामे केली. पैशाची कमतरता असल्याने रणदिवे कुटुंबाला अनेकदा गावोगाव फिरावे लागले. शेवटी 2012 मध्ये त्यांनी अकलूजला येऊन वास्तव्य केले. प्रशांत उच्च शिक्षणासाठी लंडनला जात आहे. ही अभिमानास्पद बाब असली तरी गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी परदेशात शिक्षण घेणे किती कठीण असते याची जाणीव त्याला आणि त्याच्या वडिलांना आहे. प्रशांतचे वडील मोहन रणदिवे यांना आता आपल्या मुलाचा अभिमान वाटतो असं ते सांगतात. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांनी जीव तोडून काम केले ते वडील प्रशांतच्या जिद्दीचे कौतुक करतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आपोआप गालावर ओघळतात. मला गावातील लोक म्हणाले, गाव सोडून गेला तिकडे सालावर गेलाय, आता हे पोरही सालावर ठेवणार. माझ्या मनात तेवढाच विचार होता, आपल्यावर जे आले ते मुलांवर येऊ द्यायचे नाही. काहीही होऊ दे, इथे आपण दिलेल्या पैशाचे प्रशांतने सोने केले. आम्ही शेतात जेवढे कष्ट केले त्यापेक्षा याला अधिक कष्ट लागले आहेत, असं मोहन रणदिवे सांगतात. मातंग जात ही भारतातील अनुसूचित जातींपैकी एक असून मुख्यतः महाराष्ट्रात आढळते. इतिहासाच्या दृष्टिकोनातून या समाजाला इतर दलित समाजाप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा अधिक भेदभाव आणि अन्याय सहन करावा लागला आहे. आपल्या समाजाबद्दल बोलताना प्रशांत म्हणाला, पारंपरिकपणे या समाजातील लोक केरसुन्या बांधणे, हलगी वाजवणे, तोरण विणणे, शेतमजुरी, सालगडी बांधकाम आणि ऊसतोड यांसारखी विविध श्रमिक कामे करतात. मातंग, बौद्ध, चांभार आणि इतर दलित समाजातील अनेक लोकांकडे जमिनी नाहीत. त्यामुळे माझ्या लोकांना मजुरीशिवाय दुसरा पर्याय नाही.
हातावरचे पोट असल्याने कुणाकडेही अतिरिक्त पैसे राहत नाहीत. अगदी कुणी आजारी पडले तरी कुठल्या सावकाराकडून 5 ते 10% पैसे उधार घ्यावे लागतात. इतकी दयनीय स्थिती आहे असं त्याने सांगितले. भारतातील दलित वर्गाला दीर्घकाळ अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. सरकारी कायदे आणि सामाजिक बदलांमुळे असे प्रकार आता खूप कमी झाले आहेत. पण प्रशांतच्या मते या समाजातील व्यक्तींना आजही भेदभावाचा सामना करावा लागतो. प्रशांत सांगतो, आमचा समाज हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या अजूनही मागास आहे. माझ्या पूर्वजांनी अस्पृश्यतेचा त्रास भोगला. आज अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात राहिली नाही तरी माझी स्वतःची उदाहरणे आहेत. लोक आजही म्हणतात तुमचा विटाळ होईल. मातंग समाजातील मुलांना तुम्ही मांग किंवा मांगाचे आहात असं म्हणून अपमान केला जातो. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. दुसरीकडे आर्थिक साधने नसल्याने तुमच्या कौशल्याचा कुठलाही विकास होत नाही. तुम्ही तुमच्या शेठ सावकारांवर अवलंबून राहतात. मोठ्या जमीनदारावर तुमचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. कठीण परिस्थितीतही प्रशांतने शिक्षणाची वाट सोडली नाही. समाजाच्या सर्व स्तरातून मदत मिळाल्याचे त्याच्या बोलण्यातून दिसते. पण जीवनात यश मिळवण्यासाठी मेहनतीबरोबर डोळ्यासमोर एखादा आदर्श आणि त्याची प्रेरणा असणं गरजेचं असल्याचे तो ठामपणे सांगतो. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, माझ्या आयुष्यातला खरा बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झाला. चळवळीत आल्याने बाबासाहेबांची पुस्तके वाचायला मिळाली. आधी मुक्ती कोण पथे वाचले, मग ॲनिव्हिलेशन ऑफ कास्ट वाचले, जातींचे निर्मूलन वाचले. हीच किती मोठी गोष्ट आहे की आपल्यातलाच एक ज्याने भारताचे संविधान लिहिले, आपल्यातलाच एक माणूस ज्याने क्रांती घडवली, आपल्यातलाच एक माणूस देशातील सर्वात मोठा नेता झाला. जगभरात त्यांचे इतके पुतळे आहेत. ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. प्रशांतला 55 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची चेवनिंग शिष्यवृत्ती मिळाली आहे. पण ही शिष्यवृत्ती कुणाला मिळते, त्यासाठी काय तयारी करावी लागते, याबाबत प्रशांतने तपशीलवार माहिती दिली आहे. चेवनिंगच्या तयारीबाबत एक मूलभूत गोष्ट म्हणजे यात 4 मुख्य प्रश्न असतात. नेतृत्व, नेटवर्किंग आणि तुम्ही कोर्सेस का निवडत आहात या प्रश्नांची तुम्हाला सविस्तर उत्तरे द्यावी लागतात. प्रशांत म्हणाला, तयारीच्या प्रक्रियेत एक भाग महत्वाचा आहे की तुम्ही चेवनिंगच्या वेबसाईटवर जाऊन समजून घेतले पाहिजे की चेवनिंग नेमके काय आहे, त्याची पात्रता काय आहे, ते प्रश्न काय आहेत ते कॉपी करून घ्यावेत. प्रत्येक प्रश्नावर नीट विचार करावा. या प्रश्नांना मी कसा योग्य ठरू शकतो हाही विचार करावा. चेवनिंगचे एक YouTube चॅनल आहे, ते तुम्ही पाहिले पाहिजे. त्यासोबत चेवनिंग मध्ये यापूर्वी निवडलेल्यांशी तुम्ही बोलले पाहिजे. त्यांना त्यांच्या पूर्वीच्या अर्जाबाबत विचारले पाहिजे असंही त्याने सांगितले. दरम्यान प्रशांत आणखी एक बाब आवर्जून सांगतो, विशेषतः मागासवर्गीय मुलांकडे अस्सल अनुभव आहेत. आपण जे अनुभवले, भोगले, जे आजूबाजूला पाहिले, आपण जे काम केले त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप महत्व आहे. ते काम नीट मांडता आले तर मला वाटते आपल्यापेक्षा उत्तम चेवनिंग शिष्यवृत्ती धारक कुणीच नसेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.